हॅलो एव्हरीवन, स्वागत तुम्हा सगळ्यांचं. बिग बॉस मराठी सीझन 6चा प्रोमो येऊन आता खूप दिवस झाले आहे, पण दरवर्षी जशी अपडेट भेटते तशी यावर्षी नाही मिळाली. म्हणजे बिग बॉसच्या मेकर्सने यावर्षी खूप काही लपून ठेवलं आहे. तर अपडेटबद्दल बोलायचा प्रयत्न करणार. जर तुम्ही पहिल्यांदा यूट्यूब चॅनलवर आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता पहिले बोलूया की अपडेट का नाही येत आहे. तर अपडेट नाही येण्याचं रिझन आहे स्टार्टिंग आणि प्रोमो डेटमध्ये खूप जास्त गॅप आहे. तर असली जे अपडेट असते ना ते आखरीच्या 7 दिवसात येते, कारण तेव्हाच आपले कंटेस्टंट फटाफट त्यांचे प्रोमो बाहेर येतात. तर त्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की हा येणार आहे, हा येणार आहे, हा येणार आहे. आणि बिग बॉसच्या कंटेस्टंटबद्दल बोलायचं तर आखरी सेकंडपर्यंत कोणीही येऊ शकते आणि कोणीही जाऊ शकते. आखरी सेकंडमध्ये असं होते की हा येणार होता पण याच्या जागेवर हा आला. तर कंटेस्टंटबद्दल सध्याच कोणी कन्फर्म बोलू नाही शकत, पण शेवटच्या दिवशी 80-90% कन्फर्म कंटेस्टंट माहीत पडून जातात की हे येणार आहे, हा येणार आहे, हा येणार आहे, हा येणार आहे. तर मागील 2 व्हिडिओ मी कन्फर्म कंटेस्टंटवरच बनवले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितले तर जाऊन बघू शकता. आणि आता मी ते समोरचे 2, 4, 5, 6 कंटेस्टंट सांगणार आहेत. 3-4च कंटेस्टंट आहे. तर पहिलं नाव आहे गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉस 18मध्ये आले होते आणि हे मंदातून म्हणजे सुरुवातमध्येच निघून गेले होते. 2-3 हप्ते खेळले मग निघून गेले. तर हे बिग बॉसमध्ये येणार आहे आणि बिग बॉसमध्ये येणार तर मजा येणार, कारण याने बिग बॉस 18मध्ये खूप काही केलं होतं. नंतर मी लिस्ट थोडीशी जवळ घेऊन घेतो. समीर परांजपे, यशस्वी राव आणि अंशुमन विचारे हे तिघं सुद्धा बिग बॉसच्या घरात येऊ शकतात. पहिलं नाव जे घेतलं तुम्ही ते पण येऊ शकतात. तर सध्याच कन्फर्म कोणीच नाही हे सांगायचं होतं मला तुम्हाला. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असेल नक्की सबस्क्राईब करा. मी सगळ्यांचे नावं सांगून दिले. टेक केअर, बाय.